प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय विसरू नको तुम्हालाचा आजचा 23 जुलैचा इंटरेस्टिंग आणि जरासा वेगळा असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे शांत झोपा वैदेही सांगते बाबांना आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आत्याला म्हणते जवळ येत की आत्या जरा बाहेर ये. नेमकं काय झालं होतं खरं सांग, काय काय झालं होतं, असं अचानक कसं झालं, असे प्रश्न आता विचारते. आणि आत्या बघते काकांकडे, वरच्या बाबांकडे. तर आत्ते सांग बघू. तर आता आत्यांना सगळा घडलेला प्रसंग इथे सांगतेय की असं असं झालं होतं. म्हणजे त्यांनी चिठ्ठी टाकली होती, चिठ्ठी आली होती आणि वरच असा असा गेला. काय विचित्र माणसं आहेत ती. तरी मी तुमका सांगत असते की तुम्ही पोरं ना माझं काही ऐकणार नाही, असं आत्या म्हणते. आणि म्हणते आता तो वरच डोक्यात राग घालून निघून गेलो असा. आजचा दिवस काय घेऊन येणार आहे ना, देवच जाणे, असं म्हणते बरं का आत्या इकडे. आणि वैदेही कसला तरी विचार करते प्रेक्षकांनो. आता खरंच काय करणार आहे बयो ते बघूया. तर इकडे बघतेच मी असं म्हणत ना वैदेही आपली पर्स घेऊन ना बाहेर पडते. तर अगो वैदू वैदू खय चाललंस तू, असं म्हणत आत्या सुद्धा तिच्या पाठीमागनं धावत जाते. आता वैदेही जाते का काय बयोकडे, बघूया आपण. कारण वैदेही अजून देसाई आहे हे सत्य बयोला कळलेलं नाहीये. ते कधी कळतं आणि त्याच्यानंतर नेमकं काय काय घडतं ते एक वेगळंच नाटक आहे. अरे तुमच्यात दम नाही म्हणून तुम्ही गुंडांना सांगताय सगळं. तर आता ना सूर्या येत असतो, बयो मी काय म्हणतो असं म्हणत समजायला. तर बयो ना हात बघा कसे दाखवते आणि त्याला हातानेच ना तिकडं हो असं सांगते नजरेनं. आणि आता सूर्या डोक्याला हात लावून ना बाजूला तिकडे जातो आणि असा ना इरिटेट होतोय तो सुद्धा की त्याला असं करायचं नाहीये. तर इकडे बयो म्हणते आम्ही आपल्या लायकीप्रमाणे जीप चालवायची हे शिकवलंच नाही ना तुझ्या आवशी बापसान तुका, असं आता बयो वरदला म्हणते. आणि आता प्रेक्षकांनो बघा हा काय काय पुढे नाटक घडणार आहे ते. बयो म्हणते हरकत नाही, हा हरकत नाही, आज मी तुझ्यावर संस्कार करणार. तर लगेच वरद ना थू आणि म्हणतो तुमच्या नासक्या संस्कारांची नाही गरज नाही माका, असं म्हणतो वरद. वरद सुद्धा गप्पा बसेल की नाही. तर वरद म्हणतो आज ना तुम्हाला तुमची लायकी दाखवून देतोय मी. तर इकडे सूर्या तोंडातल्या तोंडात म्हणतो मरतय कर्मानी हा स्वतःच्या. तर वरद म्हणतो देसाई यांच्या घरात दगड मारता तुम्ही आणि परत ना असा वरद उठून ना मारामारी करायला जाणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो सगळे बाकीचे जे गुंड आहेत ते इकडे वरदला ना धरतात घट्ट असे, एकदम कॉलर बिलर पकडतात, हात बीत गच्च धरतात त्याचे. तर बयो नुसती त्याच्याकडे बघत हसते. वरद अंगावर धावून तर गेलाय पण त्या गुंडांनी धरल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. आता बयो बघा आरामात खुर्चीवर बसते बरं का तिथे आणि खूपच असं नाटक करते. तर शोभा पण आता जरा म्हणजे सरावली बरं का हे सगळं प्रकरण बघायला. सुधाकर सुद्धा बघतोय की नेमकं काय काय घडतंय तिथे ते आणि आगीत तेल ओतायचं काम करतोय. बयो म्हणते पिक्चर खूप बघतोस काय रे तू, दांडो घेऊन घरात घुसूक स्वतः हिरो समजतस तू, असं विचारते ही बयो. आणि आता म्हणते अरे हे तांडेलगड हा तांडेलगड, देसायांचं घरट नाहीये हे, हा गोड असा गोड, असं म्हणते. आणि म्हणते ह येणारं प्रत्येक माणूस आधी माझ्या आबांसमोर डोकं डोकं टेकवता आणि मग त्याच्यानंतर मग माझ्या समोर गुडघे टेकवता ह्य येणारा माणूस, इला लक्षात तुझ्या, असं वरदला म्हणते. तर सूर्यांना कसा बघतोय बघा आपल्या आईकडे सुद्धा आणि या वरदकडे. वरद मात्र सुटायचा प्रयत्न करतोय त्या गुंडांच्या हातून. सुधाकरा असं म्हणत होता बयो. मग सुधाकरला म्हणते अरे आबांकांना माझी तळमळ बघवली नाही रे, त्यांनी स्वतःची इच्छा स्वतःच पूर्ण केली बघ, असं बयो म्हणते बरं का. आणि म्हणते देसायांचं रगत त्यांच्या पायाशी स्वतः चालून इला, असं आता वरदकडे बघून म्हणते. वरद बघा कसा उभा आहे तिथे. बयो म्हणते हा तू चालत जरी तुझ्या 2 पायाने इलस ना तरी जाणार आहेस तू 4 खांद्यावरून, असं म्हणते बरं का. आणि असं हात बीत बोट बीट दाखवते. आता प्रेक्षकांनो खरंच असं होईल का बघूया आपण. इला लक्षात असं पण म्हणते. तर वरद असा ना एकदम आहे. तर लगेच ना आता बाकीच्यांना म्हणते ह्याका पोचवूची तयारी करा रे तुम्ही, अरे मारा रे त्याला, असं म्हणून सुधाकर पण सांगतो. आणि आता ते सगळे गुंड आहेत ना ते असे ना जोर जोरात वरदला मारायला लागतायत आणि खूप जोरात मारतायत बरं का. सूर्या मात्र इकडे सांगायचा प्रयत्न करतोय अरे थांबा थांबा, पण त्याचं कोण ऐकत नाहीये. आता सूर्यांना बयोजवळ आलाय आणि म्हणताय हे बघ मी काय म्हणतोय, आज आबांची पुण्यतिथी आहे ना, मग या नालायकामुळे त्याला गालबोट नको ना लागायला. माझा ऐक ना तू, त्याला आज जाऊ देत, नंतर आपण बघूया त्याचा काय हिशोब आहे तो. तर सुधाकर ना इकडे त्या गुंडांना म्हणत असतो मार मार रे त्याला, मार रे त्याला, असं म्हणत आणि जोर जोरात मारतायत बरं काय गुंड त्या वरदला. पण सूर्या मात्र इकडे बयोची मनधरणी करायचा प्रयत्न करतोय की नंतर बघूया आपण काय असेल ते. अरे
अरे मरेल तो असं म्हणत ना तर सूर्या उठणार तिकडनं, तर बयो ना थांबवते, त्याचा हात गच्च धरून ठेवते, म्हणजे सूर्याला सुद्धा त्याला वाचवू देत नाहीये. आणि प्रेक्षकांनो खूप जोरजोरात मारले बरं का या वरदला. आणि हे जे आता फोटो दिसतात ना ते सुरेशजी आहेत, ते आमच्या गावचे आहेत. तर इकडे ना सूर्याचा हात बघा कसा बयो गच्च पकडून धरते, पुढे जाऊ देत नाहीये का मागं येऊ देत नाहीये. आणि आता तांडेलांचं होणारो वारसदार आहेस तू, झालेलो नाहीयेस अजून असं म्हणतेय बरं का सूर्याला. आणि प्रेक्षकांनो बघा पुढे म्हणते, तो इलो आ ना, तो माझ्या हुकुमावरून इलो आ असं म्हणते ही बयो. आणि आता प्रेक्षकांनो इकडे सूर्या बघतो वरदकडे, तर वरद ना खूप तळमळतो, इकडे खूप जोर जोरात मारतायत बरं का त्याला, पायाने हाताने बुक्क्यांनी, कसं वाटेल तसं लाता बुक्क्यांनी मारायला चालू केलं या गुंडांनी. आणि आता सूर्यानं असा म्हणजे त्या वरदकडे बघून असं ना असं क्यू करतोय. बयो म्हणतोय, तो आलाय माझ्या हुकुमाने आणि जाणार सुद्धा माझ्या हुकुमानेच असं म्हणते. तर सूर्या म्हणतो, अरे मरेल तो बयो अगं. आणि तर सूर्यांना बयोचा हात सोडून ना इकडे पकडायला जातो, त्या गुंडांना मागे करायला जात असतो. तर सुधाकर त्याला तिथे आडवा येतो आणि सुधाकर सूर्याला खूप बाजूला असा घेऊन जातो. अरे अरे अरे, हे बघ तुका काय करूचा, तू जरा शांत राहा असं सुधाकर सांगतोय. तर इकडे ना सूर्या असा ना खरंच आता काही बोलू शकत नाहीये त्याच्यावर, कारण सुधाकरने सुद्धा अडवून धरलेला आहे सूर्याला. आणि अजून सुद्धा वरदची पिटाई मात्र जोर जोरात चाललेली आहे. आता प्रेक्षकांनो खरंच वरद बेशुद्ध होऊन जाईल का कसा जाईल ते बघूया आपण. तर वैदू वैदू अगं अगं ऐक माझं वैदू, वैदू ऐक माझं असं म्हणत आत्या वैदेच्या पाठीमागून येत असते. आणि कुठे चाललीस तू असं आत्या विचारते. तर वैदेही म्हणते, इथे बसून विचार करण्याला काय अर्थ आहे, मी सरळ जाते आणि वरदला घेऊन येते. तर आत्या म्हणते, अगो मी तुका काय सांगितलं की तुझ्या डोक्यात शिरेल, कसं सांगू मी आता तुका, सांगितलं ना मी, त्या नालायक माणसं असत ती. आत्याला तर वैदेही म्हणते, हो आत्ते मी त्या माणसांना चांगलं ओळखते, मी जाऊन आलीये त्यांच्या घरी. आत्या म्हणते, तेवढ्यात तुझा नशीब चांगला की तू तेव्हा त्यांना कळला नाही की तू देसाईंची मुलगी आहेस म्हणून. आणि ना तुझी ओळख तिच्यापासून लपलेलीच बरी आ. तर वैदेही विचारते, अजून किती दिवस तू लपवून ठेवणार आहेत माझी ओळख, आणि कशाला घाबरायचंय, आपण जर का घाबरत राहिलो ना तर आपलं जगणं कठीण करून ठेवेल ती. तर इकडे आत्या म्हणते, अगं मी घाबरत नाही गो असं आता आत्या समजावते वैदेहीला. आणि म्हणते, पण माझ्या माणसांसाठी ना माझा जीव तुटतो अगं असं वैदेहीला आत्या म्हणते. आणि नाहीतर ना तिचं मी असं म्हणत ना तळमळत असते. तर आता वैदेही म्हणते, हे बघ ही अशी ना धमकी देणारी माणसं आहेत ना, एखाद्याचं वाईट करायला मागे पुढे बघत नाहीत. स्वतःचा इगो जपण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. आणि मला चांगलं माहितीये अशा लोकांना कसं हँडल करायचं ते. असं म्हणत वैदेही जात असते, तोपर्यंत बाबा म्हणतात, वैदू थांब. आता बाबा आलेत वैदेहीच्या खाली उतरून. वैदेही म्हणते, बाबा आहो तुम्ही. तर वैदेही तुला शपथ असा माझी असं म्हणत आता बाबांनी अडवलंय वैदेहीला. वैदेही म्हणते, बाबा अहो तुमची तब्येत. तर बाबा म्हणतात, हे बघ वैदेही मी बरा असत आता, मला बरं वाटतंय आता. आता बाबा पुढे काय बोलतात बघा आणि म्हणतात, आणि वरदला कसं आणायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. वैदेही म्हणते, नाही नाही तुम्ही कुठेही जायचं नाहीये, मी येणार तुमच्या बरोबर. तर लगेच बाबा म्हणतात, बरो असंही मी अगं. तर वैदेहीना आता काहीच करू शकत नाही. सदाभाऊ म्हणतात, भाऊजी तुम्ही गाडी काढा, आपण जाऊया असं म्हणत दोघं जण बाहेर पडत असतात. तर वैदेही म्हणत असते, बाबा ऐका तुम्ही माझं, तुम्ही नका जाऊ कुठे. तर सदाभाऊ म्हणतात, बाळा ऐक तू माझं, ऐक जरा असं म्हणत आता त्या दोघांचा वाद चाललाय तिथे की तुम्ही जाऊ नका आणि थांबा. वैदेही म्हणत असते, तुम्ही थांबा. तर इकडे वाद चाललाय तोपर्यंत फोन वाजतोय. आणि आता फोन बघा कुणाचा आहे, तर फोन ना वत्सलला फोन करते. तर आत्या एकदम ओरडून म्हणते, 1 मिनिट थांबा जरा तुम्ही. आणि आता फोन उचलते बघा आत्या. आणि आता वत्सला तिकडनं काय बोलते, म्हणजेच बयो तिकडनं काय बोलते बघा. तर आत्याने फोन कानाला लावलाय आणि हॅलो एवढंच म्हणते. तर प्रेक्षकांनो नल्ले असं म्हणत आता वत्सला बोलायला चालू करते. म्हणते, अगो झिलाची तिरडी बांधलीस काय गो तू असं आता बयो विचारते. तर वच्छे वरच्या केसाला धक्का जरी लागलो ना तरी तरी बघ हा असं म्हणत आता आत्या धमकी देते बरं का. तर अगं आत्ता बोलून काय उपयोग, आता तो ढगात असणार असं बयो म्हणते त्याला आत्याला फोनवर. आणि म्हणते, आणि माझ्या बापाशीचे पाय चेपत गडगात जाईल तो. वच्छे वच्छे अगं तू असं इकडे आत्यांना पॅनिक होती आता. तर बयो ना स्वतःशीच तिथे हसते आणि म्हणते, घाबरू नको ग घाबरू नको, अजून अजून जिततो हा तुझा झील. आणि ना अजून तरी जिततो हा असं म्हणत त्याच्या पाया म्हणजे त्याला झोपवलं तिथे त्याच्या पायावर पाय देते बरं का जोरात. आणि प्रेक्षकांना आता हत्यानाशी तळमळते तिकडनं.
तर वत्सला म्हणते, "अगं थोड्या वेळासाठी सायंचो काळीच कसा तळफडता किंवा गार पडतात त्याचा आनंद ना घ्यायचा होतो माका." असं इथे वत्सला फोनवर बोलतीये बरं का आत्याकडे. आणि सूर्या इकडे सुधाकरकडे बघतोय नुसता. बयो म्हणते, "अगं खरंच सांगतोय मी. अगं अजून मारलो नाही त्या का आम्ही." आणि प्रेक्षकांना आता इकडे आत्याचं बोलणं जे काही आहे ते असं म्हणजे टेन्शनचा चेहरा सगळीच जण बघतायत. आता बयो पुढे म्हणते, "विश्वास नाही बसत आहे का? 1 मिनिट थांबा." असं म्हणते आणि जोरात पाय लावते वरदला आणि वरद किंचाळतोय आ आ करून. तर आत्या इकडनं "वरद, वरद" असं ओरडतीये आणि प्रेक्षकांना तिकडे सुधाकर बघा कसा हसतोय. आत्या बयोनं ना जोरात पाय दिलाय बरं का. आत्या म्हणते, "वरद, वरद, वरद अरे." तर आता इकडे बयो म्हणते, "ऐकलास काय? खात्री पटली ना? तुझ्या लेक अजून जिद्द आती." आणि प्रेक्षकांनो आता बयो म्हणते, "आज माझ्या आबांची पुण्यतिथी हा पुण्यतिथी." गेली 25 वर्ष त्यांच्या समाधीजवळ दिवो लावताना त्यांचा आवाज कानात घुमता माझ्या. तुम्ही केलेल्या पापाचा ओझा एवढा लवकर तुमच्या खांद्यावरून उतरवणार नाही आम्ही, असे परत म्हणते बरं का ही बयो. आणि म्हणते पुढे, तुमची तिरडी मी बांधणारच, पण त्या काजूंना येळा इला लक्षात, असं म्हणते. तर वरदची अवस्था ना फार बेकार झाली. आत्या पुढे म्हणते, वच्ची आपल्या भांडणात ना पोरांची फरफट नको हा. बयो म्हणते, होय ही अक्कल ती तुझ्या पोराक शिकवू हवी होतीस तू, असं म्हणते पुढे. आणि मग आता वरदचे केस असे जोरात धरते बयो आणि म्हणते, 4 पैशांची लायकी नाही यांची आणि गावात आमदार बनून फिरता, भावी आमदार म्हणून फिरता, गावात मणको ताट करून फिरता, आज ना त्याचा मणकाच मोडतय, असं म्हणते बरं का. आणि जोरात तिकडे ना ढक्कलते बयो वरदला आणि पुढे म्हणते, अशी अवस्था करते ना त्याची मी की तोंड लपूक जागा उरणार नाही त्या का. आता खरंच एवढं बोलून ना फोन कट करते. नेमकं काय करणार आहे ही बयो ते बघूया आपण. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघावा लागेल. बयोनं तर अशी धमकी दिलेली आहे की त्याला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही म्हणून. आणि इकडे आत्या खूपच पॅनिक झाले आणि म्हणते, "वच्छे, वच्छे अगो ऐक गो" म्हणत ना तळमळते. आता फोन कट केलाय बयोने एवढं बोलून. आणि प्रेक्षकांनो, "अहो, अहो." तर वैदेही म्हणत "हे बघ आत्याला, हे बघ शांत हो, शांत हो." काय म्हणत काय होत्या त्या असं विचारते वैदेही त्या आत्याला. आणि प्रेक्षकांनो, "वरद, वरद आपला वरद तू तू आपलं वरद कळवळत होतो. आहो अहो अहो आता तुम्ही जा ना तिकडे आत्ताच्या आता बघा ना दादा 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 वरद अरे वरदकडे बघ ना अहो काहीतरी करा ना असं म्हणत आता आत्या पॅनिक झाली भरपूर. वैदेही तिला बसवते म्हणते शांत हो बस काही होणार नाही काही होणार नाही मी बघते काही होणार नाही असं म्हणते वैदेही आता आत्याला. आणि आता वैदेही काय बघणार हे बघूया आपण. तर इकडे आत्या दादा वरद वरद असं म्हणत बसलीये नुसती. आणि प्रेक्षकांना एकदा ही दोघं जण धीर देतात आणि वरदला घेऊन या जावा दोघं जण जाऊन जावा वरदला आणा असं म्हणत ना खूपच रडतीये. प्रेक्षकांनो खरंच असं सीन बघितला की काटा येतो ना अंगावर. तर असं पुढे बघूया इकडे बयो बघा आता कशी खुर्चीत परत बसली तिच्या स्टाईल मध्ये. आणि प्रेक्षकांनो इकडे वरदला अक्षरशः गुडघ्यावरच बसवले बरं का. एवढं सगळं मारलंय जोरात. हात पाय हात गच्च बांधून ठेवलेत. आता सुधाकर हसत येतोय म्हणतोय, अरे भावी आमदार भावी आमदार अरे काय रे उतरली का मस्ती उतरली का सगळी असं इकडे विचारतोय बरं का मामा वरदच्या जवळ येऊन. आणि आता सूर्या म्हणतो अरे मामा. आणि आता प्रेक्षकांनो बयो म्हणते सुधाकरा अरे काय खेळत बसलायस त्याच्याशी असं विचारते बरं का. आणि म्हणते आजचो मानकरी ना तो असं म्हणते बरं का पुढे. आणि प्रेक्षकांना आता खरंच हे पुढचं डेंजरच प्रकरण आहे. सुधाकर म्हणतो बायो माका काय कळला नाही गा आजचो मानकरी म्हणतेस तू नेमकं काय ते. तर आता बयो कशी बघते सुधाकरकडे आणि एकदम उठते बरं का. आणि खुर्चीवरनं उठते ती आणि कुठे जाते बघा. तर इकडे जी फोटो फ्रेमची पूजा केलेली असते म्हणजे महाळाची जी काही पूजा केलेली असते श्राद्धाची तिथे येऊन बसते. हात जोडते आणि म्हणते बाबा आज इतकी वर्ष मी तुमका वाडी दाखवतोय पण एकदा पण कावळो शिवलेलो नाहीसा असं म्हणते. आणि म्हणते शिवणार तरी कसा पुढे की एकदा अशी वरदकडे बघत म्हणते आणि म्हणते या देसायांचं नाही नाट होत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याक शांती मिळणार नाही. आणि ना हात जोडते डोळे मिटून हात जोडते प्रार्थना करते. आणि आता पुढचं प्रकरण फार डेंजर आहे बरं का. बघा काय करते ते जे नैवेद्य दाखवलं असतं म्हणजे वाडी जी काही ठेवलेली असते ते ताट उचलते आणि अशी ना पुढे पुढे चालत येते. आता शोभा पण बघते ही नेमकं काय करते ते. आता ते नैवेद्याचं ताट उचललंय बरं का या बयोने. सगळे पिंड जे काही ठेवलेले आहेत ते पिंड वाडी जी काही आहे
ती उचलतीये आणि ती वरदच्या पुढ्यात येते इकडे बयो. वरदच्या पुढ्यात येऊन दाखवते, "ह्या बघ." आणि आता ते पिंड सगळे आणून दाखवलेत बरं का इथे वरदच्या पुढ्यात आणि म्हणते, "ह्या बघ, बघितलास ना काय आहे ते? यावेळी पण ना ही वाडी अशीच रवान, तुमच्यामुळं अशीच रवान." अशी म्हणते बरं का. आणि आता सूर्या बघा कसा बघतोय बायोकडे आणि म्हणते, यावेळी पण माझा बापूस अतृप्त राहणार, ते फक्त तुमच्यामुळं राहणार. अरे मेल्यानंतर सुद्धा पाठ सोडत नाही तुम्ही त्यांची. कुठे फेडाली तुम्ही पापा? तर लगेच ना प्रेक्षकांनो असं सगळं विचारलं चिंगळी म्हणजे सारिका तेवढ्यात हाक मारते, "बायो, माका कळलं असा तुझ्या मनात काय आहे ते." आता चिंगळीला कळलंय बघूया, काय कळलंय बघूया. चिंगळी पुढे म्हणते, "आबांची नात आणि तुझी लेक, तर म्हणून मी आज ना सुरुवात करतोय," असं म्हणते. तर सूर्या बघा चिंगळीकडे कसा बघतोय या. चिंगळी बघा आता काय करणार आहे. आता प्रेक्षकांनो ती ठामपणे बोलतेय तरी, पण आता हळू पुढे येते आणि काय करते बघा प्रेक्षकांनो, बयोच्या पुढ्यात जाऊन उभी राहते आणि मध्ये वरद आहे तिथे आणि तिथले एक पिंड घेते हातामध्ये ती आणि बयो सुद्धा म्हणजे कळत नाही बयोला सुद्धा की ही नेमकं काय करणार आहे ते. बयो सुद्धा संशयानं बघतीये. आता त्यातला एक पिंड तिनं उचललाय केलेला चिंगळीनं या आणि प्रेक्षकांनो तो पिंड जो काही आहे, तो पिंड ती आपल्या हातामध्ये असा घेते आणि वरदचं ना असे केस डोकं धरते आणि ती पिंड तो वरदच्या चेहऱ्याला लावणार. एवढ्यात सूर्या येतोय तिथे आडवा आणि तो म्हणतोय, "चिंगळे, अगं तुझं वय काय? तुला कळतंय काय तू काय करतेस ते?" तर लगेच प्रेक्षकांनो सूर्या म्हणतोय, "जा रूममध्ये जा, तू चिंगळीला सांगतो." तर चिंगळी म्हणते, "तुझ्या सांगण्यावरून मी का आतमध्ये जायचं? तू कोण आहेस?" असं विचारते आणि म्हणते, "मगाशी बायोने काय सांगितलं ते ऐकलं नाहीस काय तू?" असं विचारते बरं का चिंगळी सुद्धा. आणि ह्याच्यात सुधाकर हसतोय बरं का मधल्यामध्ये कारण त्याला हवं तेच घडतंय. ही दोघं जण भांडतायत आणि हेही दोघं बोलत असेपर्यंत सूर्याचा फोन वाजतोय. सूर्या तो फोन कट करतो आणि प्रेक्षकांनो परत एकदा फोन वाजतो सूर्याचा इथे आणि आता प्रेक्षकांनो, "बायो, बायो हे बघ, हे माका सगळं मान्य आहे. ह्याची चूक झाली तर अशी विचित्र शिक्षा करणं गरजेचं आहे का? माका हे अजिबात पटत नाहीये." असं इथे सूर्या सांगतो बायोला आणि प्रेक्षकांनो बघा सूर्या पुढे म्हणतोय, "ह्या असं करून त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला मग?" तर बायो म्हणते, "सूर्या, खबरदार त्यांची आणि आपली बरोबरी करायची नाहीस तू." असं म्हणते बायो आणि सूर्या म्हणतो, "बरोबरी मी नाही, तुम्ही करताय. त्याच्याशी असं वागून तुम्ही करताय बरोबरी." असं ते सूर्या म्हणतोय. परत वरद असा की नाही धुसफुसतोय आतल्या सूर्या म्हणतोय, "बस झालं तेवढं पुरे झालं. त्याला जाऊ दे." आणि वरदकडे बघत म्हणतो सूर्या, जा बाबा जा, उठ जा." तर लगेच ना वरद सुद्धा इकडे कमी नाही. वरद म्हणतो, हट, तुझ्या उपकारांची भीक नकोय मला." म्हणजे वरदचं भलं करायला जातोय तर वरदला भलंच नकोय आपलं. तो आपल्या आडमुठेपणावर आहे आणि वरद पुढे म्हणतो, "आज एकट्याच सापडलोय ना मी, म्हणून हिंमत वाढली आहे तुझी." असं पण म्हणतो. तर सुधाकर म्हणतो, "घ्या, ह्याचं काय चाललंय बघा." वरद पुढे म्हणतो, "आजचा दिवस तुमचं होतं, उद्याचा दिवस माझा असतो," असं म्हणतो अगदी रागाने. तर लगेच प्रेक्षकांनो इकडे बयो पण म्हणते सूर्याला बघून, "बघितलंस? ह्याची मिजाज बघितलंस का? ह्याची लायकीच ही आहे." असं इकडे बयो पुढे म्हणते आणि आता सूर्या रागाने बघतोय त्या वरदकडे. आता, "सूर्या, तू का हे पटत नसेल तर तू इथून जा." असं आता बयो स्पष्ट सांगते आणि म्हणते, "काय बरोबर ना काय चूक तर माझा माका बरोबर कळता." तर सूर्या म्हणते, "बयो, अगं माणसाने ठरवलं ना तर कितीही मोठं वैर मिटवून टाकता येतं." असं सूर्या सांगतोय इथे बयोला आणि म्हणतोय पुढे, "हे बघ बयो, मला हे काय जे काय चाललंय ना ते पटत नाहीये. हे जे काय थांबव. नसेल तर मी थांबवणार हे." तर बयो म्हणते, "सूर्या, ज्याची आपल्यात जाण नसताना थय बोलायचा नाय." असं सांगते बरं का सूर्याला आणि म्हणते, "मगाशी मी तुझं सगळं ऐकून घेतलंय. आता हय, दे सायांसमोर मी तुझं काय एक ऐकून घेणार नाही." तर "हे बघ बायो," असं म्हणत सूर्या परत बोलणार. तोपर्यंत सुधाकर म्हणतो, गप राव, गप राव. विसरून जाईन तू माझा भाचा आहेस ते." असं म्हणतोय बरं का सुधाकर सुद्धा अगदी रागात येऊन सूर्याला आणि वरद बघा कसा तळमळतोय तिकडे. बायो बोलतो ना ते बरोबर आ. याला मागे घ्यावा रे, मागे घ्यावा रे, असं म्हणता गुंडांना सांगतो. तर ते गुंडांना सूर्याला ओढून मागे घेत असतात. "अरे सोडा मला," असं म्हणत सूर्या म्हणतो. तर सुधाकर म्हणतो, "अरे तुका काय करूचा?" असं विचारतोय बरं का सुधाकर आणि बयो बघा कशी बघते. आता प्रेक्षकांनो 2 गुंडांनी सूर्याला घट्ट धरून ठेवलंय. सुधाकर तिकडे हसतोय स्वतःशीच खुनशी आणि बयो मात्र काहीतरी विचार करते बरं का आपल्यातच. आता बयोने ते जे काही पिंडाचं ताट आहे ते इकडे सारिकाच्या हातात दिलंय, चिंगळीच्या हातात दिलंय आणि बयो स्वतः त्यातला एक पिंड जो काही आहे तो उचलते
आणि आता पुढे काय करते बघा प्रेक्षकांनो, तो पिंड घेते आणि अक्षरशः इथे वरच्या चेहऱ्याला असा तो पिंड फासते. भयानक बाई, काटा येतोय अंगावर बघून. तर सूर्याची तळमळ चालली बयो, बयो असं नको करूस ग, थांब तू, असं म्हणत सूर्या ओरडतो इकडे. पण तो ना ते बघू शकत नाहीये ते जे काही चाललंय ते, त्याला एकट्यालाच त्रास होतो इथे. शोभा पण तोंडबिड वाकडं करते आणि चिंगळी मात्र इथे स्वतःशीच हसतीये. बघा प्रेक्षकांनो, त्या वरदची अवस्था कायच्या काय करून ठेवल्या या बायोने. आणि इकडे कसं तोंडाला ते सगळं भात-बीत लावून ठेवलाय. सूर्या म्हणतोय इकडनं, "बयो मला माहिती नाही तुझं याच्याशी काय वैर आहे ते, पण तो पण कुणाचा तरी मुलगो हा." अशा शब्दात आता सूर्या सांगतो आणि म्हणतो, "आज तू माझ्या मनातून उतरलीस बायो." असं सांगतो इकडे सूर्या. आणि प्रेक्षकांनो, बयो बघा कशी बघते या सूर्याकडे. पण इकडे चिंगळी मात्र ना हसतीये. सुधाकर पण असं म्हणतोय. सुधाकर चिंगळीकडे एक लूक देतोय आणि बघा ह्यांचं म्हणजे कसं साटलोट आहे ते. सूर्या वाईट होणार आता चिंगळीला वर करण्यासाठी, म्हणजे चिंगळीची काठी धरलेलीच आहे ऍक्च्युली याने, सुधाकरने. आणि आता तेवढ्यात परत एकदा फोन वाजतोय सूर्याचा. बयो पण संशयाने बघते की आता फोन आला, कुणाचा आला असेल ते. आणि सूर्या जे काही बोललाय त्याचा क्षणभर विचार करते ही बयो, पण काही फरक पडत नाहीये बरं का. सूर्या आता बाहेर गेलाय तो फोन उचलायला. कुणाचा फोन आलाय कळलं का तुम्हाला? डॉक्टर मॅडमचा फोन आलाय. "हां, बोला डॉक्टर मॅडम," असं सूर्या म्हणत येतो. वैदेही विचारत असते तिकडनं, "अरे कुठे आहेस तू? तुझ्या घरी काय प्रकार चालू आहे माहिती ना तुला?" तर सूर्या म्हणतो, "मॅडम मी इथेच आहे, माहिती मला." मग वैदेही विचारते, "मग तू बघत बसलायस सगळं हे?" "अरे हा काय प्रकार आहे? काय करताय तुम्ही वरदसोबत?" तर सूर्या म्हणतो, "एक मिनिट, तुम्ही आधी शांत व्हा बरं का. आणि मला एक कळत नाही, हा इकडे आला तरी कशाला?" असं सूर्या विचारतो. तर वैदेही म्हणते, "आला तरी कशाला म्हणजे? आता काय जीव घेणार आहात का तुम्ही त्याचा?" असं विचारते बरं का वैदेही. आणि म्हणते, "तुला हे सगळं पटतंय?" असं विचारते. आणि म्हणते, "मुळात मी तुला सांगून ठेवते, की वरदला काहीही होता कामा नाहीये. त्याला जर काही झालं ना, तर मी तुला सोडणार नाही, सांगून ठेवतेय." तर सूर्या बोलत असतो, "अहो मॅडम थांबा, त्याला काही होणार नाही." आधी पाठीमागनं बघतोय बरं का, अंदाज घेतोय तो. तर प्रेक्षकांनो, सुधाकर म्हणतो, "लय टिव-टिव करतोस ना तू, आता बघ." आणि प्रेक्षकांनो, इकडे ना सुधाकर पण, "म्हातारा म्हणतोस काय माका?" असं म्हणत ना वरदला फासतोय बरं का. तर चिंगळी म्हणते, "बोल, आता बोल ना, जीभ लई चालता तुझी." असं बोलते ही चिंगळी सुद्धा प्रेक्षकांनो. संधी साधून घेते तेवढ्या तर म्हणते, "लाव, लाव अजून लाव." तर इकडे सूर्या म्हणत असतो, "तुम्ही, मी आहे ना इथे, तुम्ही नका काळजी करू." असं सूर्या सांगत असतो वैदेहीला. आणि त्याला पोहोचवतो मी सुखरूप घरी असं पण म्हणतोय. आणि तेवढ्यात फोन कट करून टाकतो बरं का हा वैदेहीचा. आता हा सुखरूप पोहोचवणार का नेमकं काय घडणार आहे पुढे बघाच तुम्ही. तर इकडे सुधाकर पण असं ना असं चिडून असं की नाही ते जे काही पिंड लावायचं ते लावलंय. "अरे ए, ए." तर लगेच सूर्या म्हणतो, "मामानू, मामानू बास आता, बास." असं म्हणत सूर्या आलाय परत आणि म्हणतो, "बास झालं हां आता. खूप हाल केलेत त्याचे. जाऊ दे त्याला आता." तर सुधाकर म्हणतो, "तू का लय पुळका आहे याचा, आ?" असं विचारतो सुधाकर सूर्याला. सूर्याकडे रागाने बघतोय हा वरद. आणि चिंगळी ना मान तिकडे तोंड वाकडं करते. तर लगेच सुधाकर म्हणतो, "हे असं मुळमुळीत वागलास ना तू, तर तांडेलांची इज्जत जाईल अख्ख्या गावात. कळलं काय?" तर इकडे, "होय," असं सूर्या म्हणतो बयोला. आणि बयो म्हणते, "नाही पण या बाबतीत नाही त्या नलीचा नशीब दांडगा निघाला." सुधाकर म्हणतो, "नाही तर काय?" बयो पुढे म्हणते, "इतका सगळा करून पण त्याची गुरमी अजून उतरली नाहीये. बघ." वरदची खरंच गुरमी अजून उतरली नाहीये बघा. तर आता वरदला गुरमीत दाखवलंय तसं. तर आता बयो म्हणते, "सूर्या, तू काय एक शेवटची संधी देते हां मी." आता काय म्हणते बघा, "तो पिंड ह्याच्या थोबाडात फास तू." असं म्हणत आता सूर्याला सांगते बयो. आणि म्हणते, "तू रे तुझ्या आजात मुक्ती मिळण्यासाठी तू एवढं करूच शकतस अरे." असं म्हणते बरं का. आणि म्हणते, "माझो वारसो तुझ्या हातात हा." आता प्रेक्षकांनो बघा सूर्याला कसं इमोशनली चाललंय. तर सूर्या लगेच हात जोडून म्हणतो, "माफ कर मला बयो, पण मला हवा असा वारसा मान्य नाही आहे तुझा." असं सरळ सांगतो बरं का सूर्या. तर शोभा बघा कशी बघतीये. तर आता चिंगळी म्हणते सूर्याचं हे म्हणणं ऐकून, "बायो, पण माका हे मान्य आहे." तर सूर्या चिडून म्हणतो, "सारिका." तर आता चिंगळी माका मान्य आहे म्हणते तरी वारसा. आणि प्रेक्षकांनो पुढे बघा ती काय करते ते. ती पिंड मारत हे करत नाहीये त्याच्या तोंडावर. तर तिकडे जो बुक्का ठेवलेला असतो ना, तो उचलते तो बुक्का आणि असा हातामध्ये घेते मुठीत असा आणि फार्रकन ना इकडे चेहऱ्यावर फेकते या वरदच्या. सगळं असं चेहऱ्याला काळं-काळं लागलं. इकडे-इकडे पांढरा सगळा भात फासलेला. आणि इकडे तर "बायो, बायो तो इलो आ, बायो तो इलो आ." असा आवाज येतोय तेवढ्यात. दिगू मामा परत पॅनिक झालाय. त्यामुळे आता सगळे सूर्याना दिगू मामाकडे जायला लागतो. आणि आता सुधाकरा, "हे बघ, या भावी आमदाराचा ना व्हिडिओ काढ." असं इकडे बयो सांगते सुधाकरला. तर सुधाकर हा म्हणतो. बयो पुढे म्हणते, "आणि गावभर करून टाक त्याचा हा व्हिडिओ."
तर चिंगळी इकडे हसतीये खुनशी. वरद बघा कसा बघतोय आणि कसा चेहरा दिसतोय या वरदचा. प्रेक्षकांनो, आता हे सगळं प्रकरण वैदेहीपर्यंत पोहोचल्यानंतर वैदेही नेमकं काय करणार किंवा आत्या काय करणार ते बघूया. वैदेही आता फोन लावते, व्हिडिओ बघते तो सगळा जो काही चाललाय तो, आणि म्हणते बाप रे. तर बघा, तुम्ही नुसतं बघा असं म्हणत ना आत्याचा चिडचिड चाललीये. आणि प्रेक्षकांनो, आता वैदेहीने लावलाय सूर्याला फोन आणि ती विचारते कसले प्रयत्न केलेस तू हे थांबवायचं. इकडे वैदेही मात्र सूर्यावर भरपूर चिडली आणि आता नेमकं उद्याच्या भागात काय घडणार आहे ते बघूया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.